नमस्कार मित्रांनो. 2026मध्ये ज्येष्ठ महिन्यात येणारा दुसरा गुरुपुष्यामृत योग अत्यंत खास मानला जात आहे. या दिवशी 2 राजयोगांची निर्मिती होत असून जवळपास 5 तासांचा अत्यंत शुभ मुहूर्त मिळणार आहे. या शुभ काळात केलेली काही कामे तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आर्थिक प्रगती घेऊन येऊ शकतात. तर चला जाणून घेऊया या दिवशी कोणत्या 5 गोष्टी नक्की कराव्यात. ज्येष्ठ मासाच्या दुसऱ्या गुरुपुष्यामृत योगावर कोणते राजयोग जुळून आले आहेत ते जाणून घेऊया. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा योग सर्व कार्यांसाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे असे मानले जाते. ज्येष्ठ मासाचा दुसरा गुरुपुष्यामृत योग. गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही. असे असले तरी एका महिन्यात दुसऱ्यांदा पुष्यामृत योग जुळून आलेला आहे. यापूर्वी 21 मे 2026 रोजी अधिक मासात गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला होता. यानंतर निज ज्येष्ठ महिन्यात गुरुवार 18 जून 2026 रोजी सकाळी 6:04 पासून ते 11:32 असणार आहे. म्हणजे 5 तासाचा मुहूर्त असणार आहे. या दिवशी विनायक चतुर्थी देखील आहे. यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे. यात भर म्हणजे या दिवशी उच्चीचा गुरु शुक्र आणि चंद्र यांच्या युतीने गजलक्ष्मी आणि गजकेशरी योग जुळून येत आहे. पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी असते. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो. गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले गेले आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुखसंपदा देणारा. जाणकारांच्या मते पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हणतात. मोठे यश प्राप्त होते. आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योग दिनी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो. नव्या व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास मोठे यश प्राप्त होते असे सांगितले जाते. अन्य कोणत्याही कामासाठी हा शुभयोग असला तरी या दिवशी विवाह करत नाही, कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे असे सांगितले जाते. आता गुरुपुष्यामृत योगावर कुलदेवता लक्ष्मीपूजन करावे, कारण गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मीदेवीचे विशेष पूजन केले जाते. या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. मित्रांनो, या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ फलदायक असते. गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्रतंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. गुरुपुष्य योगदिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते. गणेश पूजन व व्रत. गणेश ही प्रेरणा देणारी आणि बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश व्रतामध्ये विनायक चतुर्थीचे व्रत शुभपुण्य फलदायक मानले गेले आहे. या दिवशी गुरुपुष्यामृत योगावर हे व्रत आवर्जून करावे. गणपतीचे नामस्मरण उपासना करावी असे सांगितले जाते. गुरुवारी गुरुपुष्यामृत योगात काय करावे तर गुरुपुष्यामृत योगात शक्य असल्यास सोने, चांदी किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करा आणि त्यानंतर ते देवघरात ठेवा. गुरुपुष्यामृत योगामध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. यावेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशामध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता. या योगामध्ये नवीन वाहन खरेदी करू शकता. या कालावधीत नवीन घर खरेदी करता येते किंवा मग नवीन घराचे बांधकाम सुरू करू शकता. या योगात व्यवसाय, व्यापार यासंबंधी महत्त्वाची कामे करता येऊ शकतात.
अडकलेले पैसे परत मिळवण्याच्या योजनेवर काम करता येऊ शकते. पैशाशी संबंधित काही समस्या असतील तर गुरुपुष्यमृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी. या योगात लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते असे म्हटले जाते. तसेच 52 श्लोकी गुरुचरित्र दत्तबावनी अशी दत्तगुरूंची स्तोत्रे म्हणावीत किंवा श्रवण करावीत. स्वामींचा तारक मंत्र अवश्य म्हणावा. शक्य असेल तर 11 वेळा पारायण करावे. शक्य असेल तर विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र म्हणावे. मित्रांनो, गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ काळ मानला जातो. श्रद्धा आणि सकारात्मक भावनेने केलेली शुभकार्य मनशांती आणि आत्मविश्वास वाढवू शकतात. धन्यवाद. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी नमः. श्री विष्णवे नमः.